जयंतराव जी बात जयंतराव त्यांच्या नेहमीप्रमाणे आधीची फुटबॉलच पोचले जॉईन होतील एका मिनिटात. अरे शांत रहो प्लीज. हाँ बस ठीक है. हे पण नाही बंद करायला लावा. ठीक आहे चालू आहे. प्लीज आता आले का जयंतराव किती घंटा मी सव्वा पाच 5:30. राकेश आत्मसहित सभा पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाच्या वेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. सार्वजनिक जीवनाचे सुमारे 63 वर्षाच्या पदवीधर सेवेनंतर मी सदर जबाबदारीतून मुक्त व्हावे अशी माझी भूमिका होती.
परंतु मी घेतलेल्या निर्णयानं जनमानसांच्यामध्ये तीव्र भावना उलटली, तीव्र भावना उपजली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी व माझे सांगायची असलेल्या जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. मी निर्णयाचा फेरविचार करावा याकरिता माझे हितचिंतक माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते असंख्य चाहते यांनी संगतीतून एक होकाने ते काहींनी प्रत्यक्ष भेटून मला आवाहन केले. त्याचबरोबर देशभरातून व विशेषतः महाराष्ट्रातून विविध राजकीय पक्षांचे सहकारी आणि कार्यकर्ते यांनी मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी अशी आग्रही विनंती केली. लोक माझे सांगायची हेच माझ्या बलीग समाधानी सार्वजनिक जीवनाचे गमक आहे. बलीग समाधानी सार्वजनिक जीवनाचे गमक आहे. माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. आपण दर्शवलेले प्रेम आणि विश्वास यावर मी भारावून गेलो. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आव्हाने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीमध्ये या संदर्भात त्यांनी घेतलेला निर्णय की जो माझ्याकडून पोचवण्यात आला या सर्वाचा विचार करून मी एक होकाने ते काहींनी प्रत्यक्ष भेटून मला आवाहन केले. त्याचबरोबर देशभरातून व विशेषतः महाराष्ट्रातून विविध राजकीय पक्षांचे सहकारी आणि कार्यकर्ते
यदि मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी अशी आग्रही विनंती केली. लोक माझे सांगाती हे माझ्या प्रदीर्घ व समाधानी सार्वजनिक जीवनाचे गमक आहे. प्रदीर्घ व समाधानी सार्वजनिक जीवनाचे गमक आहे. माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. आपण दर्शवलेले प्रेम आणि विश्वास यामुळे मी भारावून गेलो. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आव्हाने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीमध्ये या संदर्भात त्यांनी घेतलेला निर्णय की जो माझ्याकडून पोचवण्यात आला या सर्वाचा विचार करून मी पुन्हा अध्यक्षपदी राहावे या निर्णयाचा मान राखून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे. मी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारत आहे आणि जरी तो स्वीकारला तरी संघटनेमध्ये कोणतेही पद आता जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक असते हे माझे स्पष्ट मत आहे. माझ्या पुढील कार्यकाळात पक्षामध्ये जे काही संघटनातून बदल असो, नव्या जबाबदारी सोपवणे, नवीन नेतृत्व निर्माण करणे या संदर्भात सहकार्यांचा विचार घेऊन नव्या जबाबदाऱ्या सोपवणं आणि नवीन नेतृत्व करणं यावर माझा भर असेल. यापुढे पक्षवाढीसाठी तसेच पक्षाची विचारधारा व ध्येय जनमानसापर्यंत पोचवण्याच्यासाठी मी अधिक जोराने काम करेन. आपण सातत्याने दिलेली साथ हीच माझी खरी प्रेरणा आहे. माझ्या जीवनातील यश अपयशामध्ये सर्व प्रकारच्या आव्हानाची मुकाबला करतेवेळी आपण माझ्या संगती राहिलात त्याबद्दल मी आपला कायमचा ऋणी राहील. ही पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे पुन्हा जाहीर करतो. धन्यवाद.
आदरणीय पवार साहेबांनी जे आता त्यांच्या स्टेटमेंट तुमच्या समक्ष वाचून प्रस्तुत केलं, त्याच्या इंग्लिशचा अनुवाद मी करू इच्छितो. On May 2nd, 2023, at the release of my autobiographical book, Log Maze Sangati, I announced my decision to retire from the post of Nationalist Congress Party President. After 63 years of long service in public life, it was my own decision to step down. But my decision evoked strong sentiments amongst the people. Party workers, office bearers, and my colleagues were disheartened to hear my decision. All my well-wishers unanimously appealed to me to reconsider my decision. At the same time, the leaders from various political parties, my colleagues and well-wishers from all over the country, and especially from Maharashtra, persuaded me to change my decision. Lok Maze Sangati means people are my companions. And this is the real secret of my long and satisfying public life. I cannot disrespect their feelings. I am overwhelmed with the love, trust, and faith showered on me. Considering the appeals made by all of you and honoring the decision of the committee constituted by the party, I am withdrawing my decision to retire. Even though I am continuing in the post of President, I am of the clear opinion that there has to be a succession plan for any post or responsibility in the organization. In future, I will focus on making organizational changes in the party, assigning new responsibilities, creating new leadership. I will also work vigorously for the growth of the organization and take our ideology and goals of the party to the people. Your continuous support has been a real inspiration for me. I will be forever grateful to you who have stood by me during successes
and all the challenges of my life. I reiterate that I accept to continue the responsibility as the party president. Thank you. Now, if you have to ask anything, you can go ahead. 2024ची निवडणूक याबाबत सगळ्यांनी आपल्याला विनंती केली होती की लोकसभा विधानसभा निवडणूक महत्वाची आहे, विशेषतः विरोधकांना एकत्र आणण्यासाठी आपल्या नेतृत्वाची साधारणतः 3 मुद्दे होते. एक तर आज एकंदर देशाचं चित्र आहे, या पार्श्वभूमीवर समविचारी लोकांना एकत्रित आणण्याची प्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाची असते. आणि त्याच्यामध्ये व्यक्तिशः माझे अनेक राजकीय नेत्यांची सलोख्याचे संबंध असल्यामुळं या कामात लक्ष देण्याच्यासाठी तुमची आवश्यकता आहे असं अनेक सरकारांनी, विशेषतः अन्य राजकीय पक्षाच्या सरकारांनी मतं व्यक्त केली. मग त्याच्यामध्ये काँग्रेसचे राहुल गांधी असतील, त्याच्यामध्ये कम्युनिस्ट पार्टीचे सीताराम येचुरी असतील, अशी अनेक नावं सांगता येतील की या सगळ्यांची या अँगलनी लक्ष देण्याच्यासाठी तुमची आवश्यकता आहे असं मला सूचित केलं. ही गोष्ट खरी आहे. एक दुसरा मुद्दा आहे सर, त्या दिवशी अजितदादा ज्यावेळेस तिथे होते, अजितदादा ज्यावेळेस होते, पूर्ण राष्ट्रवादीचे नेते म्हणत होते की तुम्ही राजीनामा मागावा. अजित पवार यांचं म्हणणं होतं की तुम्ही राजीनामा पुढचा उत्तराधिकारी ठरवावा. आज ते या पत्रकार परिषदेमध्ये दिसत नाही, त्याला पत्रकार परिषदेत सगळे असतात कधी, म्हणजे आमचे बाकीचे सहकारी आहेत, याचंही मला आश्चर्य होतं. कारण सहसा पत्रकार परिषदेमध्ये पक्षाच्या सोबत नेतृत्वाची होळी कधी बसत नाही. आणि आज या सगळ्या सहकार्यांनी मला येऊन एक तर त्यांनी बैठक घेतली आधी असं सांगितलं, त्यांनी ठराव केला म्हणून सांगितलं. त्या ठरावामध्ये मी माझा निर्णय बदलावा अशा प्रकारचा आग्रह सूचित केला आणि तो माझ्याकडे पोचवण्याचं काम जसं पक्षाचे अध्यक्ष, जसे विरोधी पक्षनेते, आमच्या संघटनेचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल किंवा अन्य राज्यातले सहकारी, या सगळ्यांनी एकत्रित आणून मला त्याच्यामध्ये माझ्याकडचे सुखवत केलं आणि मला यासंबंधीच्या त्यांच्या भावना ह्या स्पष्ट केल्या. त्याच्यामुळे पक्षाचे सगळे वरिष्ठ नेते होते, कुणी आहे किंवा कुणी नाही अशा प्रकारचा त्यातनं श्रेयस काढायची अजिबात आवश्यकता नाही. काही नेते कुठल्याच्या उघडण्यावर आहेत, त्याच्यामुळे ते घडामोडी करत आहेत अशा स्वरूपाचं हा तुम्ही ज्यांनी लिहिलं त्यांना प्रश्न विचारला ना, तर आमच्या माहितीत काय असं नाही. तुमच्याकडे माहिती असली तर अवश्य आमच्याकडे द्या, आम्ही त्याची काळजी घेऊ. पण तुम्ही सांगताय तसं लिखाण कुठे झालेले असेल, पण आमच्या संघटनेमध्ये अशी अवस्था नव्हती. तो बोला ना, असं करताना जनतेचा एवढा त्याला विरोध होईल, नेत्यांकडून विरोध होईल याची तुम्ही कल्पना केली नव्हती का? किंवा ते असेसमेंट हे मला 100% तुम्ही म्हणतात ते खरं आहे. एक तर माझी जबाबदारी नैतिक अशी होती की माझ्या सगळ्या कलिगींना, विशेषतः सिनियर कलिगींना विश्वासात घेणं. पण मला त्याचं दुसरं एक कारण होतं की मी जर विश्वासात घेतलं असतं तर त्यांनी मला संमती दिली असती. आणि म्हणून माझी जबाबदारी असताना सुद्धा मी त्यांना विश्वासात घेतलं नाही, ही गोष्ट मला नाकारता येत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी
की रिॲक्शन खरी होती याची काय खात्री होती, पण इतकी प्रतिक्रिया तीव्र असेल असं वाटलं नाही. त्या संबंधीचा वाद असेल पण हे योग्य नव्हतं या निष्कर्षापर्यंत यायला काही हरकत नाही. एक मिनट. 63 साल का लंबा कार्यकाल, 56 साल का एक्टिव आपका पॉलिटिक्स और 24 साल से ज्यादा का वक्त एनसीपी में, लेकिन इसके बावजूद अभी तक आप एक उत्तराधिकारी जो क्रिएट नहीं कर पाए, अपना एक बैकअप तैयार नहीं कर पाए, इस सवाल को आप कैसे देखते हैं? ये हम लोग बैठे हैं, ये सब हमारी टीम बैकअप भी है और सब चला सकते हैं और राज चला सकते हैं, देश चला सकते हैं और इससे उनको मौका मिलना चाहिए. इसीलिए मैं पीछे जाना चाहता था और उन्होंने वो अलाउ नहीं किया. क्या करूँ? तैयार हो जाएगा आपका उत्तराधिकारी कितने दिन में तैयार हो जाएगा? नाही, उत्तराधिकारी वगैरे असं कुठे राजकीय पक्षात ठरत नसतो. लोक एकत्र काम करतात. उद्या त्याला जसा काही जागा लेखन होतात त्या ठिकाणी काय करावं हे सगळे कलिग म्हणून ठरवतात. हा इंडिव्हिज्युअल किती व्यक्तीचा देश असू शकत नाही. उत्तराधिकारी निर्माण करण्याची गरज आहे, त्या दृष्टीने काम करेल. काही पदांची निर्मिती होईल का त्यासाठी? नाही, उत्तराधिकारी ही कन्सेप्ट त्यातली नाही, पण ही गोष्ट जरूर माझ्या मनात असते आणि मी आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करेन की ऑर्गनायझेशनमध्ये काही नवीन सहकार्यांना आणून त्यांना संधी दिली पाहिजे. आता उदाहरणार्थ जे लोक डिस्ट्रिक्ट लेवलला काम करतात, 10-15 वर्ष काम करतात, त्याच्यामध्ये आम्हाला ठाऊक आहे की हे कॅलिबर राज्य पातळीसुद्धा काम करू शकतं. राज्य पातळीवर अनेक वर्ष काम करणारे असे लोक आहेत की जे नॅशनल लेवलला सुद्धा काम करू शकतात. असं लेवल आमच्याकडे आहे आणि त्यांना प्रोत्साहित करणं, संधी देणं ही जबाबदारी मी आणि माझ्या सगळ्या सिनियर कलिगची ही आहे आणि ती आम्ही हळूहळू पाळणार आहोत. भाकरी फिरवायची आहे. तुम्ही म्हटलं होतं मला भाकरी फिरवायची, पण तुम्ही अख्खा तवाच फिरवला अशी आता ती भाकरी थांबली ना, मी फिरवायला गेला नव्हतो. नाही, मी रस्त्यात फार ऑब्स्ट्रक्शन केलं आहे मी बाकीच्यांना. फिर से बोलो. आपने जो इस्तीफा देने का फैसला लिया था, इस्तीफा आप अध्यक्ष पद छोड़ रहे हैं, क्या आपको उसको इस बात का इल्म नहीं था कि जो आपके साथ में है, जो आप उनको बताया कि सक्सेसर है, वो नहीं ऐसा करने देंगे, इसके बावजूद भी आपने फैसला लिया? यही बात सच है. आपने जो कहा वो बिल्कुल सच है. जो मैंने सोचा था, कई दिनों से सोच रहा था, मगर मैं ये डिस्कस करूँगा, कलीग को कॉन्फ्रेंस में लूँगा तो बिल्कुल मुझे इजाज़त नहीं मिलेगी. इसका पूरा भरोसा मुझे था और इसीलिए मैंने बात नहीं की. ये बात सच है. तुझी इंग्लिश में तुझी बेसिक सगळी पाहिजे आहे. महाविकास आघाडीच्या सभा थांबल्या होत्या, त्या परत सुरुवात होते, नियोजित पार असं आहे की महाविकास आघाडी आम्ही सगळ्यांनी विचारपूर्वक एक अल्टरनेटिव्ह लोकांच्या समोर ठेवण्याची आवश्यकता लक्षात घेऊन केलेली आणि जसं आमच्या अध्यक्षांनी जाहीर केलं की या आघाडीच्या कामावर माझ्या निर्णयाचा काही दुष्परिणाम होईल असं आम्हाला वाटत नाही आणि आता आम्ही सगळेच एकत्र काम करतो आहे. त्यामुळे त्याबद्दलची चिंता करण्याचं कारण नाही. आम्ही एकत्र काम करून जो काही लोकांना पर्याय द्यायची आवश्यकता आहे त्याची पूर्तता करण्यासाठी आम्ही मेहनत करू. दादा एक मिनिट, ज्यांनी विचारला नाही दुसरा पवार सर, ऐसी बहुत सारी बातें उठ रही थी कि एनसीपी के बहुत सारे एमएलए बड़ी संख्या के साथ दूसरी पार्टी में शामिल होने जा रहे हैं. इसी वजह से क्या आपने ये फैसला लिया था कि आप इस्तीफे, आप अपना जो रिटायर होने वाले हैं? बात ऐसी है कि किसी को जाना हो, कौन सी भी पॉलिटिकल पार्टी हो, तो इसी का तो कोई रुकता नहीं. इसके लिए लीडरशिप से
रुकने को खुद को साफ करने की कोई आवश्यकता नहीं पड़ती। ऐसी स्थिति हो तो लीडरशिप में फ्रंट पर रहकर इसमें तंदुरुस्ती कैसे आ सकती है, इसे ध्यान देना चाहिए। ये तो इतना मुझे समझता है, वो ऐसी बात हमारे संगठन में नहीं। चला चला एक ज्ञानी विचार एक एक राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही देशांमध्ये भाजपकडे जाण्याचा कल आहे का, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, जेव्हा निवृत्ती जाहीर केली किंवा दुसऱ्या सुविधा अध्यक्ष करावं असा एक कल आहे. दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत. एक गोष्ट त्याची फारशी खरी आहे की मी जर ऐकणारच नाही तर त्यावेळेला काही सरकारांनी ही गोष्ट जरूर सुचवली की तुम्ही कंटिन्यू करा आणि वर्किंग प्रेसिडेंटच्यासाठी विचार करा. ही सूचना त्यांनी केली, पण ती सरकारच्यांना आणि सुप्रिया सुळे यांना दोघांनाही मंजूर नव्हती. एक पवार दिल्ली गए हैं, ऐसी आपके पास कोई जानकारी है? अजीत पवार दिल्ली गए हैं, ऐसी कोई आपके पास जानकारी से? आज ये जो स्टेटमेंट उन्होंने पढ़ा वो अजीत पवार ने आकर दिया इन सभी साथियों के साथ. चला एक एक क्वेश्चन. ज्या नेत्यांनी महाविकास आघाडीची निर्मिती केली त्या नेत्यांचं निवृत्तीनंतर महाविकास आघाडीचं काय होणार याचा विचार आपण केला नाही. संपुष्टात येईल का महाविकास आघाडी? खुलासा ज्या नेत्यांनी महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये निर्माण केली त्या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या निवृत्तीनंतरचा महाविकास आघाडीचं भविष्यावर कसं असणार आहे याचा विचार नाही केला का? विचार केला होता, पण त्या आघाडीच्या बाकीची सगळी कॅम्पेन एकत्रित आणणं या सगळ्या गोष्टीमध्ये माझं अग्रभागी राहण्याची भूमिका माझ्या मनात होती, आजही आहे आणि इथून पुढेही आहे. पण महाविकास आघाडीचं भविष्य आहे अजूनही. शिंदे आणि भाजप सातत्यानं सांगतोय. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण एक आरोप गंभीर होता की राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचा बिग प्लॅन सुरू आहे. असं आहे की काही लोकांची काही पक्की मतं असतात. ते पक्की मतं असणाऱ्यांच्यापैकी ज्यांचं नाव आपण घेतलं ते ग्रस्त आहेत. आणि त्यांचं पक्क मत असं असतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंत प्रत्येक वेळेला मत व्यक्त करण्याचा प्रश्न आला तर त्यांचं मत हे आमच्या प्रतिकूल असतं आणि त्याच्यामुळं आम्ही कधी त्याचं गांभीर्य निवडून घेत नाही आणि लोक कितपत घेतात हे मला माहिती आहे. सर आपने आपने 3 दिन पहले कहा था अरे इनको पूछने दो ना यार, एक आदमी पूछो ना. आपने 3 दिन पहले कहा था कि मैं थक गया हूँ, एक ब्रेक लेना चाहता हूँ, लेकिन 3 दिनों में एक ब्रेक लेना चाहता हूँ, लेकिन 3 दिनों में आपने जो कुछ भी देखा, भावनाएं जो देखी, क्या उसने आपको अगले 3 साल का जो टेंशन बचा है उसकी एनर्जी दे दी? वो थकान अब दूर हो गई? जब पहले आपने कहा था कि मैं थक गया हूँ, एक ब्रेक लेना चाहता हूँ, कहीं ना कहीं रुकना चाहिए, ऐसा मुझे लगता है इतने सालों के बाद, लेकिन आपकी पार्टी आपको इजाजत नहीं अभी जो सब साथियों की जो रिएक्शन देखी और जिससे डिस्ट्रिक्ट के कार्यकर्ता ने जो कांटेक्ट किया और जो बताया, वो देखने के बाद मुझे लगा कि ज़्यादा मेहनत करने की आवश्यकता है. ये प्रेस कॉन्फ्रेंस होने के बाद मैं यहाँ से पूना जा रहा हूँ, पूना से सोलापुर जा रहा हूँ, सोलापुर से सांगोला जा रहा हूँ, सांगोला से पंढरपुर जा रहा हूँ, पंढरपुर से निपानी जा रहा हूँ और फिर वापस आ रहा हूँ. ये मेरा टूर 2 दिन में है. ही सर्व घटना होती, मी निर्णय घेतलेला होता आणि नंतर या सगळ्या भावना बघून त्याचा निर्णय मागे घेतोय. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे की हे सगळं स्क्रिप्टेड होतं. याची ठीक आहे, त्यांचं काय म्हणणं आहे त्याचा कोणासाठी करायची काय गरज. या 3 दिवसाच्या दरम्यान कोणी मोठे नेत्यांचं काही बोलणं झालंय का महाविकास आघाडीच्या? नाही, साधारणतः व्यवसाय या पक्षांचे जे नेते आहेत, आता उदाहरणार्थ राहुल गांधी हे स्वतः बोलले, त्यांच्या पक्षाचे अन्य सहकारी बोलले आणि त्याच्यानंतर
शिवसेना उद्धव सेना त्यांच्या वतीनं श्रीयुत राऊत आणि बाकीचे सहकारी बोलले या लोकांची चर्चा झाली आधी आहे. नीतीश कुमार का कुछ संदेश आपको मिला होगा कुछ दिन पहले उन्होंने पटना आने के लिए सभी विपक्ष के नेताओं को न्योता दिया है, क्या कुछ कहा आपने? एक मैसेज मिला है, कंफर्म नहीं कि 18 तारीख को शायद मिलने की जरूरत होगी पटना में, मगर ये कंफर्म नहीं, डेट भी कंफर्म नहीं, सुझाव दिया. संघटनेमध्ये नवीन जबाबदारी आणि नवीन पदं दिली जातील. केंद्रासाठी आणि राज्यासाठी नवीन कार्यकारी अध्यक्ष असं काही नेमलं जाईल का? तसा विचार नाही. पण काही ठिकाणी जे ज्या जिल्ह्यामध्ये किंवा ज्या राज्य पातळीवर 10 वर्ष 15 वर्ष एकच व्यक्ती काम करते, त्या व्यक्तींची अशी इच्छा आहे की आम्हाला कुठे अपग्रेड करा. इतके वर्ष एके ठिकाणी आम्ही काम केल्याच्या नंतर थोडं ब्रॉडर परफेक्टली आम्हाला काम करायची संधी द्या. ही जी सूचना अनेकांची आहे त्याची नोंद आम्हाला घ्यावी लागेल आणि त्या संबंधीचा विचार पक्षाचे राज्याचे अध्यक्ष असोत, आमचे नॅशनल व्हाईस प्रेसिडेंट असोत, अन्य सरकारी असोत, या सगळ्यांना विश्वासात घेऊन याचे निर्णय आम्हाला घ्यावे लागतील. सवाल ये है कि पिछले 3 दिनों में आपके कई कार्यकर्ता हैं, कई ऐसे अलग अलग पद पर थे जिन्होंने इस्तीफे का घोषणा की, आपको इस्तीफा दिया. क्या आप लोग उनसे वापस बात कर रहे हैं? कौन से चिट्ठी शिवाजी चौहान के बाहर नहीं. और आपने जिस सक्सेशन प्लान की बात की है, क्या फेरबदल पार्टी के अंदर आने वाले दिनों में देखने मिलेगा? नहीं, ये जो सब रेसिग्नेशन का लेटर दिए उस स्टेट के प्रेसिडेंट को पूछकर हमने संदेश दिया है कि दिस लेटर हैज बीन नॉट एक्सेप्टेड, इट इज डिसप्रूव, इट इज रिजेक्टेड. अरे बोला ना अभी. उसी से जुड़ा हुआ सवाल है सर. जिस दिन आपने इस्तीफे की घोषणा की, आपके सारे पार्टी के नेता कह रहे थे कि आप इस्तीफा वापस ले लें. एक शख्स एक पार्टी के नेता थे अजीत पवार जो आपके फैसले के साथ थे. आज वो यहाँ प्रेस कॉन्फ्रेंस में नहीं है सर. अरे क्या ये प्रेस कॉन्फ्रेंस में सब लोग आते हैं और सीधी बात है कि मैं बताता हूँ, आई एम सॉरी, I have not taken in conference all of you, but ये बात स्लाइटली मैंने अजीत को पहले कही थी कि मेरी सोच है, इसलिए उनको अंदाजा था, इन सभी का अंदाजा बिल्कुल नहीं था. सर आपने अपनी किताब में सर जिनको पूछा. Hate as a master strategist, when you retired, did you think कि आपके जो पार्टी वर्कर्स है वो इमोशनल हो जाएंगे? आपने ये सोचा था कि 2 दिन में आपने पूरा पेन ड्रॉप कर दिया? अगर ये सोचा था तो यहाँ तक जाएगा ऐसे हमें लगा दे. आंदोलन आहे, वारसूचा प्रश्न गेले 3 दिवस पाठीपडला, आज आंदोलन. असं आहे की त्याची माहिती मी घेतली काही प्रमाणात. राज्याच्या उद्योगमंत्र्यांनी मला ब्रीफिंग केलं, त्या भागातल्या अधिकाऱ्यांनी सुद्धा मला माहिती दिली आणि त्या भागातले शेतकरी त्यांच्या ज्या तीव्र भावना आहेत त्यांनी सुद्धा त्यांचे व्ह्यू आणि या गोष्टीवर सांगितलेले आहेत. आमचं स्वच्छ मत असं आहे की शेतकऱ्यांचं जे रास्त मागणं आहे ते लक्षात घेऊन सरकारने निर्णय घ्यावेत. विकासाचे प्रकल्प हे हवे असतात, पण ते हवे असताना सुद्धा ज्या भागात आपण करणार आहोत त्या भागातल्या लोकांना विश्वासात घेणं आणि त्यांची सहमती विचारून त्या प्रोजेक्टला पुढे जाणं ही जबाबदारी प्रोजेक्ट अंदाजांची असते. ते या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे असं आम्हाला वाटतं. याच्यातून काही लोकांची सूचना आहे की त्या ठिकाणी ऑन द स्पॉट आमच्या काही सहकार्याने जावं, तर तो विचार आम्हा लोकांच्या मनात आहे आणि योग्य वेळी आवश्यकता असेल तर त्या ठिकाणी जाऊन
तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांशी सुसंवाद हा केला जाईल. पवार सर, आपने अपनी किताब में राज्यामध्ये अवकाळी पाऊस पडत आहे, गारपिटी पडली, सरकार म्हणतो की मदत देतो, अजूनही मदत नाही. त्या 3 दिवसाच्या याच्यामध्ये ती फार मदत दूर पडली आहे. ठीक आहे, म्हणजे आम्ही अनारसे जिल्ह्यातनं कार्यकर्ते आले, त्या कार्यकर्त्यांपैकी प्रत्येकाला मी कटाक्षाने विचारत होतो की डिस्ट्रिक्टमध्ये पाऊस, अवकाळी पाऊस याची स्थिती काय, एक त्याच्यावर क्रॉप किती नावे झाले, 2 त्याचे पंचनामे झाले का 3 आणि त्यांना अर्थसहाय्य मिळालं का 4, या सगळ्या गोष्टी मी स्वतः या लोकांच्याकडून जाणून घेतोय आणि योग्य वेळी राज्य सरकारशी सुद्धा आम्ही हे बोलू. पवार सर, अगर एक किताब में पवार सर, 3 साल में अध्यक्ष के लिए कोई आप तैयार कर लेंगे, नर्चर कर लेंगे, आने वाले 3 साल में कोई अध्यक्ष पद के लिए तैयार हो जाएगा? आपने ये सवाल अभी इसका जवाब मैंने दिया है. नया क्वेश्चन हो तो पूछो यार. आपने अपनी किताब में उद्धव ठाकरे जी को बोला है कि ये विफल सीएम है. 2 बार मंत्रालय से बैठे आपने थोड़ी नाराजगी जताई थी. ऐसा नहीं बोला, हमने 1-2 बातें जरूर की. उन्होंने इस्तीफा दे दिया था, ये बात हम लोगों को ठेस लगी क्योंकि ये कोalition गवर्नमेंट था. कोaliशन गवर्नमेंट में एक पार्टनर ने कुछ एक्सट्रीम स्टेप लेने की तैयारी विदाउट डिस्कशन कंसल्टेशन की, तो इसका असर अन्य पार्टीज के ऊपर भी होता है और ये बात थोड़ी बहुत हम लोगों को ठीक नहीं लगी. इससे कोई ज़्यादा ये किताब के बारे में बोलने की आवश्यकता नहीं. ये प्रेस कॉन्फ्रेंस किताब के बारे में नहीं है. आपल्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच.